सांगाओ साहब, ये भी नकता वो भी नकता, सब नकतों का मेला। उसमें गया एक नाक वाला, वो भी बन गया उस गुरु का चेला। काय सांगावं, राजकारणाती असंच झालं साहेब, पण बोलता येत नाही. पण आपण सत्य पालावं म्हणून बोला लागते. इलाही खैर करे क्या बुरा दरबार है. महाराज, एक विचारायचं होतं की आपण असं म्हटलं जातं की स्त्रियांना सिक्स सेन्स असतो, वाईट नजर कळते, एखाद्या पुरुषाचे वाईट हेतू कळतो. पण अशा वेळेला एखादा बाबा शेकडो महिलांचं शोषण करतोय, महाराज स्वतःला भोंदूगिरी करून, तर त्या स्त्रियांची बुद्धी कुठे गेली होती असा प्रश्न समाज विचारतोय. तर ह्याच्यावर तुमचं काय विवेचन? माझं हेच म्हणणं आहे की त्या मुलीला, ते मुलगी वाईट नाही राहत किंवा ते ताई वाईट नाही राहत. तो महाराज तिच्यावर काही गुंगीची औषधी देऊन, काही तीर्थ पाजून, कारण तीर्थाच्या नावावर हे काही खाण्याला तयार आहेत. फुलं टाकले न्यायले, म्हटलं हा नवीन आहे, तर लोक आता काय देव बाजारचा भाजीपाला नाही रे. आणि मग ते गुंगीची औषधी देतात, त्या पोरीवर अत्याचार होते, मग तो त्याचे फोटो काढते, मग म्हणते मी हे सांगीन, मग ते लाजेच्या पायी त्याची गुलाम बनते. मग हे बी नकता वो बी नकता, मग दुसरी येते, तिचं इले मालूम राहते, हिचं तिले मालूम राहते. अकोल्यातलं प्रकरण तुम्हाला मालूम आहे, मुलांवर शिक्षण संस्थावाल्याचा भ्रष्टाचार. आता काय सत्य बोलायला जाव, उद्या गांधी करायला टाइम नाही. महाराज, आपण म्हणतो की तरुण जर जागृत झाला या समाजातला तर तो बदल घडवून आणू शकतो. तुमचे जे सगळं जागृत करण्याचं कार्य सुरू आहे ते मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरातल्या तरुणांना कसं जागृत करता येईल याच्यासाठी तुम्ही काय सुचवू शकाल? मी त्या तरुणांना हेच सांगन, कारण जरी काही काही तरुणात शहराती अंधश्रद्धा आहे बा, अरे डोळे मिटून भक्ती केल्यापेक्षा रस्त्याचे दगड उचला ना. सांगायचं म्हटलं, या तरुणाला जागवण्याकरता मी हाच संदेश देईन की या लोकाईले जागवण्याकरताच शिक्षण आहे. पण जे लोक सुशिक्षित असून चमत्कारी महाराजाच्या मागं लागतात, याईनं सुशिक्षित नाही, याईनं शिक्षणावर सू केली. कोणाले सुशिक्षित म्हणतात. म्हणून मी या तरुणाबद्दल एवढंच सांगू शकतो की स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा, चिकित्सा करा, हे योग्य आहे का, आणि मग या अंधश्रद्धेत लागा. महाराज, महाराष्ट्राला एवढी थोर संतांची परंपरा लाभली, अनेकांनी प्रयत्न केले, भोंदूगिरीवर त्यांनी कडाडून प्रहार केला, तरी लोक हे खराससारख्या भोंदूबाबांच्या मागे लागतात. असं एकीकडे असताना झटपट तिकडं प्रसिद्धी मिळते, पैसा मिळतो, असं एकीकडे असताना तुम्ही जे कार्य करताय ते खूप कठीण आहे, पण ते करत राहावं असं तुम्हाला का वाटतं? एवढी प्रेरणा तुम्हाला कुठून? असं एकीकडे असताना तुम्ही जे कार्य करताय ते खूप कठीण आहे, पण ते करत राहावं असं तुम्हाला का वाटतं? एवढी प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते? मला पब्लिक पासून. अहो, ज्या माणसाले पंक्तीला नव्हते बोलावत साहेब, काय प्रश्न मारला तुम्ही. अहो, ज्या माणसाचं घर पंक्तीला सुटे मारलं, मी रडत जाव, एवढे गाणे चांगले म्हटले, मला कोणी 1 रुपया नाही दे, रडत जाव. मग आई म्हणे बाबू आपण गरीब आहोत. म्हटलं गरीबाच्या घरात मला कायले पैदा केलं होते. मला लहानपणचं उत्तर आहे, मै माय डसा रडत आहे. माल्यासोबतचा पोरगा फटाके फोडे, शेडजीचा पोरगा होता. आईले म्हणू आई आई अजून येत नव्हता. अरे अजून एक होती. हे चमत्कार आहे महाराजच्या कृपेनं. बाबू सांगायचं मतलब, आईले म्हणू मला देणं 1 रुपया फटाका फोडायले 40-50 वर्षाच्या अगोदर. माझी आई म्हणे तुला अक्कल नाही काय म्हणे, तो मोठ्या माणसाचा पोरगा, शेडजीचा पोरगा फटाकेच फोडते ना, आग तो लावते. तू आगा लावण्याचं काम केल्यापेक्षा आग विझवण्याचं काम कर. सत्यपाल, येते दिवाळीचा सण, कुठं चाले ना तळण, गरीबाच्या झोपडीत नव्हतं सांजेचं दळण, त्या गरीबाच्या झोपडीतली आग मिटवा. आता असं आहे की तुमच्याबरोबर तुमचा मुलगा आणि तुमची नात आली आहे, ती इतकी छोटूशी आहे आणि ती पण आता तुमच्या जोडीनं आता भजन वगैरे म्हणायला लागली. काय
कीर्तनी करते ते कीर्तन पण करते. थोडंच. काय सांग, तुझं नाव सांग. माझं नाव श्रीमयी धर्मपाल चिंचोडकर. अच्छा, आणि तू काय भजन म्हणतीस, कीर्तन करतीस? हो. आवडतं? हो. काय आता तू आम्हाला काय म्हणून करून दाखवशील? तू भजन करणार आहे का काय कीर्तनातलं काही म्हणून दाखवणार आहे? आता एक साधं भजन म्हणून दाखवते. साधं भजन म्हणून दाखवते. बर, कुठलं म्हणणार? अकल्प आयुष्य. अच्छा. आ आ आ आ अकल्पायुष्य भावितया कुडा. अकल्पायुष्य भावितया कुडा. माझी आस कडा हरीच्या दासा. माझी आस कडा हरीच्या दासा. अकल्पायुष्य भावितया कुडा. अकल्पायुष्य भावितया कुडा. धन्यवाद. वा, का रे तुमच्या देवाने जीव कोण घालते? म्हणे पुजारी. का रे तुमच्या देवाची आंघोळ घालून कोण करते? पुजारी.